हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? मजेत ना? मी पण मस्त आहे. आणि आमच्या इकडे दिवसभर आज मस्त छान ऊन पडलं आणि 6 वाजता अचानक पाऊस आला. पावसाचं सांगताच येत नाही कधी पडेल तो. इतका जोरात पाऊस आला आणि मस्त असं मग चहाची वेळ. चहा असं पाऊस बघितला आणि चहा घेतला नाही असं होत नाही ना. तर मस्त चहा वगैरे घेतला मी. आणि मुलीचा अभ्यास घ्यायचा होता मला. उद्यापासून तिची एक्झाम सुरू होणार होती, त्यामुळे मी आता तिचा अभ्यास घेते. आणि माझं एकीकडे काम चालू होतं, एक बाजूला काम आणि एक बाजूला तिचा अभ्यास असं चालू होतं. आणि स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. त्यानंतर मी मसाला तयार करून घेतला. मसाल्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं असं भाजून घेतलं. त्यानंतर मिक्सरमध्ये काढून आणि मसाला तयार केला आहे. आणि मी तुम्हाला सांगते कोणती भाजी करणार आहे आज. खूप टेस्टी लागते ती भाजी. त्यानंतर मी आता गॅसवर पातेलं ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकले आणि जिरे मोहरीची फोडणी कडक अशी मस्त दिली आणि थोडंसं हिंग पण टाकले. एकदम मंद गॅस करून मसाला परतून घ्यायचा. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये वरतून पण मी हिंग थोडंसं टाकलं आहे. आणि ही भाजी खूप टेस्टी लागते, मस्त लागते. तर मी तोपर्यंत मसाला बघा तेलात सुटलं आहे. त्यानंतर मी ना हळद, मिरची आणि इतर मसाले टाकून घेतले. जे आहे ते मसाले सगळे टाकले, ॲड केले त्याच्यामध्ये. आणि नंतर छान असं परतून आणि जोपर्यंत तेलामध्ये छान परतत नाही तोपर्यंत बारीकच ठेवायचं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, परत थोडंसं परतून घ्यायचं मस्त असं. आणि आता परतून झाले, त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते. आणि माझ्या जावबाईचे इकडं चाली पोळ्या करता येतात. आणि मी चला म्हटलं तोपर्यंत भाजीला उकळी येते तोपर्यंत आरतीची पण तयारी करायची होती. आणि आमच्या इथं आहे ना मंगळवार, शुक्रवार आणि सोमवार या 3 दिवशी आरती केली जाते घरामध्ये. तर म्हटलं चला आता आरतीची तयारी केली आहे आणि आरती चालू आहे. आरती झाली आता. तोपर्यंत इथं भाजीला पण उकळी आली आहे. आणि उकळी आल्यानंतर हे बेसन पीठ आहे, त्याच्यामध्ये मीठ, मिरची आणि हळद हे सगळं मिक्स करून थोडंसं असं आपण भजे काढतो ना त्या टाईप करायचं आणि उकळी आल्यानंतर टाकायचं. तर या भाजीला आम्ही डुबुक वडे म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते सांगा आम्हाला. आणि तो जेव्हा मिश्रण टाकतं ना तोपर्यंत जोरातच गॅस राहू द्यायचा. आणि त्यानंतर भाजी पण झाली. आणि आता हे नैवेद्य तयार केले मंदिरात देण्यासाठी. आणि इथं पण आमच्या इथं रोज निवेद दिलं जातं मंदिरामध्ये.
मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच आहे ते महादेवाचं मंदिर, तिथं निवद दिले जातं आमच्या इथून. आणि आता मी माझ्या मुलीला नैवेद्य इथं ठेवायला लावलं आहे. तोपर्यंत माझी पण जेवणाची तयारी चालू होती. माझा पण टाईम झाला होता, 8:30 वाजले होते. मुलीला नैवेद्य ठेवायला देवाला भोग लावल्यानंतर आता माझी तयारी चालू आहे. आणि भाजी कशी झाली मी तुम्हाला दाखवते ते. हे बघा, खूप छान झाली आहे, मस्त त्याला उकळी आली आहे आणि छान दिसायला पण छान दिसती आहे आणि टेस्ट पण मस्त आली होती. आता मी जेवणाची तयारी करते बघा. या सगळ्यांनी जेवायला. चला तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.